शिक्षकांनो, आता टीईटी पास असाल तरच नोकरी राहील. 2 वर्षात टीईटी करा पास, अन्यथा सेवा समाप्त. तर नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, आपल्यासाठी एक वाईट बातमी आणि एक महत्त्वाची बातमी आपल्यासाठी मी आज घेऊन आलोय. तर टीईटी पास करणे हे आता शिक्षकांना कंपल्सरी असणार आहे. कारण जे टीईटी पास असतील त्यांचीच नोकरी भविष्यामध्ये राहील. 2 वर्षामध्ये जर आपल्याला टीईटी पास करता आली नाही तर आपली सेवा समाप्त करण्यात येईल, अशा प्रकारचे निर्देश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे जाताना या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर ज्यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर बघूया टीईटी पास करण्याबद्दल सुप्रीम कोर्टाने कोणता निर्णय दिलेला आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अर्थात टीचिंग एलिजिबिलिटी टेस्ट हा शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता सुनिश्चित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य केलेले आहे. प्रत्यक्षात या निर्णयामुळे सर्व शिक्षकांसाठी टीईटी अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे. तो म्हणजे नियुक्तीसाठी, सेवेत राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी. मग या निर्णयाचे मुख्य मुद्दे काय आहेत तर यातील मुद्दे आपण बघून घेऊया. शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी टीईटी पास करणे आवश्यक. त्यानंतरचा मुद्दा आहे अल्पसंख्याक संस्थांविषयीचा प्रश्न हा मोठ्या चेंबरकडे रेफर करण्यात आलेला आहे. 5 वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटी पास करणे आवश्यक नाही. आधीच पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना पुढील 2 वर्षात टीईटी पास करणे बंधनकारक. त्यानंतर 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण केल्याशिवाय पुढे पदोन्नती मिळणार नाही. जर 1 ते 5 साठी शिकवत असाल तर टीईटी पेपर 1 व 6 ते 8 साठी शिकवत असाल तर टीईटी पेपर 2 हे जे राज्य शासन घेते ती टीईटी किंवा केंद्र शासन घेते ती सीटीईटी पास होणे आवश्यक आहे. त्यानंतर याचा शिक्षण क्षेत्रावरील प्रभाव काय होणार आहे तर या निर्णयामुळे शिक्षक नियुक्ती व पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता येईल. तसेच सर्व राज्यांमध्ये शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी एक समान पात्रता निकष लागू होतील. अल्पसंख्याक संस्थांवरील अंतिम निर्णय मोठ्या पीठाच्या निर्णयानंतर अपेक्षित आहे. मग याचा निष्कर्ष काय काढू आपण तर निष्कर्ष असा निघेल की माननीय सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. शासकीय शिक्षकांना सेवेत सातत्यता ठेवण्यासाठी 2 वर्षात टीईटी पास होणे बंधनकारक. सोबत पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती घेतलेल्या शिक्षकांना सुद्धा 2 वर्षात टीईटी पेपर 2 पास होणे बंधनकारक. फक्त निवृत्तीला ज्या शिक्षकांचे 5 वर्ष बाकी आहेत त्यांनाच यातून सूट मिळालेली आहे. जे शिक्षक 2 वर्षात टीईटी पास होणार नाहीत त्यांना अनिवार्य सक्तीची निवृत्ती देऊन प्रचलित निकषानुसार पेन्शन व इतर लाभ देण्यात येतील. अधिक माहितीसाठी आपण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय इंटरनेटवर शोधून वाचू शकाल. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिक्षकांसाठी कठीण वाटू शकतो, पण शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता टिकवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आता सर्व उमेदवारांनी टीईटी तयारी ही गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. तर एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून येणाऱ्या काळामध्ये सर्व शिक्षकांना टीईटी पास होणे आवश्यक आहे, ज्यांची सेवा 5 वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे. आणि म्हणून या दृष्टीने एक महत्त्वाची आणि सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी एक अशी वाईट बातमी मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो. अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. या व्हिडिओला आपण एक हाईप
खाली बघा एक चिन्ह दिसतं आपल्याला, एक हाईप द्यायला मुळीच विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार.